नमस्कार. आज आपण पाहणार आहोत तोंडात घालताच विरघळणारी खुसखुशीत अशी करंजी. साहित्य पाहूयात. 1 वाटी रवा, बारीक रवा घेतलेला आहे. मैदा, चवीनुसार मीठ, 2 चमचे तूप. 1 वाटी रवा आणि 1 वाटी मैदा मिक्स करून घेऊयात. त्यामध्ये मीठ घालूयात. मीठ थोडंसंच घालायचं आहे आणि तूप गरम करायला ठेवूयात. तूप आपलं कडकडीत गरम झालं की ते आपण पिठामध्ये घालून घेऊ. आणि आता हे पिठाला छान चोळून घेऊयात. पिठाला चोळून झालं की त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण पिठाचा छान गोळा मळून घेऊयात. गोळा आपला जास्त कठीणही नाही हवा आहे आणि जास्त सैल पण नको आहे. मीडियम करायचा आहे, कारण की जो आपण रवा घातला आहे तो छान भिजायला हवा. 1 तासभर आपण असंच ठेवून देऊयात आणि नंतर आपण करंजी करायला घेऊयात. आता करंजी करायला घेऊयात. हा गोळा आपण बनवून घेतलेला आहे आणि हे कॉर्नफ्लॉवर 1 चमचा आणि 1.5 चमचा तूप हे मिक्स करून घेतलेलं आहे. तर छान त्या गोळ्याचं आपण लाटून घेऊया. अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. आणि कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण तयार केलेलं ते आपण ह्या पोळीवरती लावून घेऊयात. जास्त मिश्रण लावायचं नाही. जास्त लावलं तर करंजी जास्त तेल पिते, त्यामुळे पातळच लावून घ्यायचं. अशा प्रकारे रोल करून घ्यायचं आहे आणि या रोलला आपण छान असं एकसारखं करून घेऊ आणि त्याचे गोळे तयार करून घेऊयात. अशा प्रकारे आपण आता गोळे तयार करून घेऊयात. लहान मोठे तुम्हाला जेवढी साईज हवी असेल तसे तुम्ही गोळे तयार करून घेऊ शकता. गोळी अशा प्रकारे आपण दाबायची आहे आणि नंतरनं लाटायची आहे, म्हणजे छान आपली करंजीला लेयर्स येतात. जास्त पातळही नाही लाटायची आणि जास्त जाडही नाही लाटायची, मीडियम लाटायची आहे. अशा प्रकारे लाटून घ्यायची. आणि यामध्ये आता आपण सारण भरून घेऊयात. सारण हे आपल्याला 1 ते 1.5 चमचा भरायचं आहे. यापेक्षा जास्तही भरायचं नाही आणि कमीही भरायचं नाही. जास्त भरलं तर करंजी फुटते आणि कमी भरलं तर नुसतं पीठ खाल्ल्यासारखं लागतं. म्हणून करंजीमध्ये सारण व्यवस्थितच भरून घ्यायचं. 1-1.5 चमचा बसेल असं. आणि अशा प्रकारे आपण फोल्ड करून घ्यायचं. आपल्याकडे साचा नसेल तर आपण असं करायचं. अशा प्रकारे सगळ्या कडा बंद करून घ्यायच्या आहेत. आता दुसऱ्या प्रकारे दाखवते. कडा बंद होत नसतील तर थोडंसं पाणी लावा किंवा दूध लावा आणि बंद करा. आता फोर्क घेऊया आणि आता फोर्कने असे प्रेस करून फक्त त्याचे लाईन्स यायला हवे. जास्त दाबायचं नाही, कारण की तिथं फाटू शकते करंजी. फक्त आपल्याला डिझाईन हवी आहे, यासाठी आपण फक्त प्रेस करून घ्यायचं आहे अल्लात. अशा प्रकारे आता आपल्या सर्व करंज्या बनवून झालेल्या आहेत. आता ह्या आपण तळून घ्यायच्या आहेत. मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. आता बघूयात तेल गरम झालं का. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण करंजी सोडून घेऊयात. अशा प्रकारे करंजी सोडून घेऊयात आणि या करंजीवरती झाऱ्याने थोडं थोडं तेल सोडायचं आहे. अशा प्रकारे, म्हणजे करंजीला फोड छान येतात. थोडा वेळ तळून झाली की ती आपण पलटी मारूया अशा प्रकारे आणि छान करंजी आपण तळून घेऊयात. अशा प्रकारे करंजी तळायची आहे.
करंजी तुम्हाला लालसर हवी आहे कितपत ते तुम्ही तुमच्यानुसार ठरवून घ्या. आम्हाला लालसरच आवडते म्हणून अशा प्रकारे मी लालसर तळून काढलेली आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही थोडीशी पांढरट काढू शकता. अशा प्रकारे आपण दुसऱ्याही करंज्या तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहत असाल मी लालसर कलरवरती तळलेले आहे. तुम्हाला जर हवे असेल कमी तळू शकता. असे आपली तयार झाले आहेत खुसखुशीत आणि तोंडात घालताच विरघळणारी करंजी. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ही आपली करंजी लेयर्सही आलेले आहेत. छान अशी खुसखुशीत झालेली आहे. आवडली असल्यास लाईक करा. धन्यवाद.